कसे आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच ईश्वरीचरणी मी प्रार्थना करते. तर आज आहे धनत्रयोदशी आणि त्या दिवशी धनांची पूजा केली जाते, कुबेराची पूजा केली जाते, विष्णू लक्ष्मी मातेची पूजा केली जाते आणि आज आपल्याला पूजा करायची आहे, देवपूजा करायची आहे. अरे तर जास्त वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस. आश्विन कृष्ण दशीला धनत्रयोदशी असेही म्हणतात. आजच्या दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. भगवान विष्णूच्या अमृत मिळवण्याच्या योजनेतून देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन सुरू झाले आणि क्षीरसागरात मंदार पर्वत हे रवी बनले. अशा पद्धतीने समुद्र मंथन सुरू झाले आणि बऱ्याच कालावधीतून 14 रत्न बाहेर पडले. 14 रत्नामधून 5वे रत्न म्हणजे धन्वंतरी अमृत कलश घेऊन बाहेर आले. मानव धर्मातून उद्धारासाठी आणि कल्याणासाठी त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आयुर्वेदिकचाही प्रसार केला, म्हणून त्यांना देवाचे वैद्य म्हटले जाते. धनत्रयोदशी हा वर्षातील सर्वात शुभ दिवसापैकी एक दिवस असतो. धनत्रयोदशी हे 2 शब्दापासून बनलेलं आहे. धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवसाचे प्रतीक आहे. या दिवशी धनांची व आयुर्वेदिक औषधांची पूजा केली जाते. आयुर्वेदिक अर्थ म्हणजे मानव जीवनाचे ज्ञानच असे आहे. या दिवशी धन्वंतरी भगवान यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभते. धन्वंतरी जे देवता आहे ते आरोग्याचे देवता आहे, त्यामुळे आपले संपूर्ण वर्ष अगदी निरोगी जावे यासाठी आपल्याला धन्वंतरी भगवानांची पूजा केली जाते. त्या दिवशी छान अंगण साफ करून आपल्या दरवाजासमोर रांगोळी काढायची असते. रांगोळी काढणे म्हणजे खूप महत्त्वाचे असते त्या दिवशी आणि 5 दिवस तर खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे दरवाजासमोर तुम्ही नक्की रांगोळी काढा. तर आपले धन म्हणजे सोनं नाणं पैसा अजिबात नाही, तर आपलं धन म्हणजे आपले शरीर. आपले शरीर जर निरोगी राहील तरच आपण आयुष्य छान जगता येईल, पैसा कमवू शकेल, प्रगती होईल. त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी धन्वंतरी देवताची पूजा करायचीच असते. धनत्रयोदशी दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथनाच्या वेळेस अमृत पात्र घेऊन बाहेर पडले होते. त्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. असे केल्याने आपले आरोग्य छान राहते, उत्साही वाटते, संपत्ती वाढते. धनत्रयोदशी खरेदी करणे पण खूप सर्वात शुभ मानले जाते आणि त्या दिवशी वस्तू घेणे म्हणजे खूप शुभ मानले जाते. सोनं घेणं शुभ मानले जाते, त्यामुळे लक्ष्मी आपली प्रसन्न राहते. आणि या दिवशी तुम्ही धने नक्की खरेदी करा. त्या दिवशी धन खरेदी करणे शुभ मानले जाते. अशा परिस्थितीमध्ये धने आणा, धन्यांची पूजा करा. असे मानले जाते की वर्षभरात ही पूजा केल्यामुळे सुख समृद्धी कशाची सुद्धा कमतरता राहणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या घरात सदैव सुख शांती पैसा पाणी सगळं काही टिकून राहील. आणि धनत्रयोदशी त्यासाठी घरामध्ये आपण झाडूची सुद्धा पूजा करू शकतो. तर ह्या ठिकाणी मी छान चौरंग मांडला आहे, त्याच्या खाली स्वास्तिक पहिल्यांदा काढला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी आपण कुठलंही कार्य करताना दीप किंवा समई ज्योत प्रज्वलित करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मी छोटासा असा अजून माझ्याकडे चौरंग आहे, त्याच्यावर मी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी तांदळाची रास काढून त्याच्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवला आहे. त्या कलशावर स्वास्तिक काढलेला आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि ₹1.25 किंवा एखादं नाणं सुपारी फूल असं सर्व मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी विड्याची पानं 5 किंवा 7 तुम्ही घेऊ शकता, असं 5 पानं ठेवलेले आहे. आणि त्याच्यानंतर मी 2-2 विड्याची पानं म्हणजे 8 पानं अशी घेतलेली आहे आणि प्रत्येक जोड पानं ठेवलेली आहे. तर सर्वप्रथम पहिल्या पानावर मी तांदळाचं थोडंसं रास काढलेले आहे आणि तांदूळ घेऊन त्याच्यावर हळदी कुंकू टाकून मग गणेशाची पूजा केली आहे. तर गणपतीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा गणपतीच्या नावाने तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता. तर
असं मी गणेशाची पहिल्यांदा आपल्याला सर्व कार्य करताना गणेशाची पूजा करावी लागते, तर गणपती ठेवलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर मी तांदूळ ठेवलं आहे. अशा तांदूळावरच आपल्याला सगळं सुपारी किंवा मूर्ती ठेवायची असते. तर मी आता हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि त्याच्यावर मी लक्ष्मीची मूर्ती ठेवते. जर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती नाही ठेवली तरी चालेल, एखादी सुपारीसुद्धा लक्ष्मी देवीच्या नावाने सुपारी ठेवू शकता. त्याच्यानंतर तिसऱ्या पानावर मी धन्वंतरी म्हणजेच विष्णू असते आणि आपण विष्णूच्या नावाने सुद्धा ती सुपारी ठेवू शकतो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर फोटो असेल तर तोही ठेवू शकता. आणि चौथ्या पानावर मी कुबेर देवताची पूजा केली आहे, त्याच्या नावाने तुम्ही मूर्ती नसेल तर सुपारीसुद्धा ठेवू शकता. तर मी अशी सुपारी ठेवली आहे. सर्वावर हळदी कुंकू वाहून फूल अक्षता सर्व वाहिलेलं आहे. तर अशी तुम्हीसुद्धा ही पूजा करू शकता. त्याच्यानंतर छोट्या अशा कलशामध्ये असं आपण जे धान्य खातो, अन्नधान्य खातो, ते आपल्याला सर्व अन्न ठेवायचं आहे. म्हणजे अन्नधान्य म्हणजे आपले तांदूळ, साखर किंवा कडधान्य जे आपल्या आरोग्यासाठी जे चांगले असतात, म्हणजे गहू, मूग असं सर्व मी कडधान्य त्याच्यात ठेवले. त्या दिवशी आपल्याला 13 दिवे लावायचे असतात. आणि नंतर धन आणि गूळ हे महत्त्वाचं आहे, ते तुम्ही नक्की ठेवा. त्या दिवशी धनाला खूप महत्त्व असतं, तर धन आणि गूळ ह्याचा नैवेद्य तुम्ही नक्की ठेवा. तर अशा प्रकारे माझी सर्व पूजा धूप दीप अगरबत्ती लावून मनसोक्त पूजा झाली आहे. त्यानंतर आपली नेहमीची पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या दिवशी यमदीपदानसुद्धा करायचं असतं. यमदीपदान म्हणजे काय, तर आपल्या घरातील व्यक्तीला अल्पकालिक मृत्यू किंवा अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी दिवा लावला जातो. तर त्या दिवशी कणकेच्या पिठामध्ये मीठ टाकायचं नाही, पण फक्त हळद किंचित टाकून एक दिवा कणकेचा बनवायचा आहे. मातीचा दिवासुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तो दिवा एका ताटामध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावर हळद कुंकू टाकून तो दिवा ठेवायचा आहे. आणि तो दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडेच ठेवायचा आहे. त्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे असली पाहिजे आणि त्याच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण हळद कुंकू अक्षता वाहून फूल वाहून त्यांची पूजा करायची असते आणि प्रार्थना करायची असते, मंत्र म्हणायचा असतो. हे यमदेवा, दिव्याप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागृत आहोत. त्याचं प्रतीक असलेला हा दिवा तुम्हाला मी अर्पण करत आहे आणि त्याचे तुम्ही स्वीकार करा असं म्हणायचं आहे. आणि मंत्र म्हणायचा असतो. मृत्यूना दंडा शाम्य कालेन शामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजहा प्रियतः मम. हा मंत्र म्हणायचा असतो आणि यमदेवाला प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये कोणालाही अकाल मृत्यू म्हणजे अपमृत्यू कोणालाही येऊन देऊ नको आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, हीच प्रार्थना करायची आहे. तर मी अशी धनत्रयोदशीची पूजा केली आणि तुम्ही आपल्या घरात सुख शांती पैसा पाणी यावं हेच आपण देवाजवळ मागत असतो आणि आरोग्य छान तर सगळं छान असतं. तर हे धनत्रयोदशी म्हणजे आयुर्वेदिक जे सगळं आयुर्वेदिक औषधं असतात त्यांची पूजा केली जाते. तर हे सगळं असतं आणि आरोग्य चांगलं असेल तर सगळं काही आपलं आयुष्य सुंदर आणि छान असतं. तर मी आज लक्ष्मी मातेला हेच म्हणेल की तुम्हा सर्वांचं आरोग्य खूप छान मस्त असू दे आणि कायम तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती लाभू दे, आरोग्य खूप सुखमय आनंदमय होऊ दे, हीच मी लक्ष्मी मातेला दिवाळीच्या खूप खूप प्रार्थना करते. ना एकदा दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.